राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. अशातच भाजपाने मोठी रणनीती आखायला सुरुवात केलीय. सोबतच अनेक पक्षातील माजी आमदार, उपमहापौर आणि नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अशातच गुरुवारी मध्यरात्री उशिरा सोलापूरच्या 4 माजी आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली, ज्यामुळे सोलापुरात नेमकं काय राजकारण सुरू आहे यावर चर्चा होतायत. चला तर हे सगळं प्रकरण काय आहे समजून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की काही माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. आणि आता या चर्चेला पूर्णविराम मिळतोय, कारण 2 दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापुरात आले होते. त्यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून 4 माजी आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी 16 ऑक्टोबरला मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत तात्या माने, माजी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने या 4 माजी आमदारांची बैठक पार पडली. आणि हे सगळे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या बैठकीमुळे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येतंय. या बैठकीसंदर्भात जयकुमार गोरे यांनी या आधीच मुख्यमंत्र्यांच्या श्रीपूर दौऱ्यात या पक्षभरतीचा आराखडा सादर केला होता. त्यानंतर ही बैठक तातडीने पार पडलीय. शिवाय सोलापूरमधील अनेक दिग्गज नेते, माजी उपमहापौर आणि नगरसेवकांनी भाजप प्रवेशाची तयारी केली आहे. तर माजी उपमहापौर पद्माकर काळे, दिलीप कोल्हे, सुरेश पाटील, बिच्छू प्रधान यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांची भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु भाजपमध्ये या आमदारांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिकच वाढेल. विशेषतः जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला या नव्या चेहऱ्यांचा फायदा मिळेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. एकतर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं चांगलं बळ होतं. आता या सगळ्या हालचालींवर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी जिथे पक्षाची ताकद कमी आहे तिथे ती वाढवण्यासाठी काही प्रवेश करण्यात येत आहेत. याशिवाय ते पुढे म्हणाले की सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचा झाला पाहिजे, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका आहे. यासोबतच माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितलं की त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. त्याआधी जयकुमार गोरे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यासोबतही चर्चा झाली होती. माने म्हणाले की विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना पक्षाकडून काही विचारणा झाली नव्हती. मात्र बाजार समिती निवडणुकीतून ते पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकास कामे होताना दिसली, जसं की विमानसेवा आणि IT पार्क. ते म्हणाले की आम्ही ना विरोधात नीट आहोत ना सत्तेत. निवडणुका जवळ आहेत. कार्यकर्ते सतत विचारतायत की पुढे काय करायचं. त्यामुळे आम्ही शांत राहू शकत नाही. याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की त्यांचं सहकार्य राहील. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिलीप माने कोण आहे हे माहीत देखील नसावं. आजही काँग्रेसची परिस्थिती आलेली आहे. ज्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये संबंध होते ते आज तिथे पदावर नाहीयेत, अशी खंत आणि पक्षाबद्दल कारण सुद्धा दिलीप मानेंनी बोलून दाखवलं. आता जे आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. माजी आमदार राजन पाटील हे 1995 पासून 2004 पर्यंत मोहोळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधानसभेची पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवत विजय मिळवला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पाटील यांनी शरद पवारांना साथ देत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 1999 आणि 2004 या दोन्ही निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर लढवल्या आणि मोठ्या फरकाने जिंकल्या. मात्र 2004च्या पुनर्रचनेत मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्याने पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला. एकेकाळी शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवल्याने माढा हा सध्या महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ राहिलाय. त्यामुळेच येथील विधानसभा निवडणुकांवर राज्यातील बड्या नेत्यांची नजर असते. बबनराव विठ्ठलराव शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार झाले आहेत. या ठिकाणी गेल्या 30 वर्षांपासून शरद पवार, त्यानंतर अजित पवार गटाचे नेते बबनदादा शिंदे हे आमदार होते. सलग 30 वर्ष आमदारकी असणाऱ्या बबनदादांना प्रकृती अस्वस्थतेमुळे आता मुलाला विधानसभा निवडणुकीत उभं राहावं लागलंय. बबनदादा शिंदे यांच्या मुलाला विरोधात नवख्या अभिजित पाटील यांना शरद पवारांनी संधी दिली आणि अभिजित पाटील निवडून आले. दरम्यान बबनदादा शिंदे हे अमेरिकेत हृदय प्रत्यारोपणासाठी 13 जून रोजी अमेरिकेतील सेंट लुईस येथील BJC हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.
3 महिने डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर नुकतीच 18 ऑगस्ट रोजी बबनदादांवर डॉक्टर पावले यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी दिली आणि आता रणजितसिंह शिंदे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यशवंत तात्या माने यांनी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकारणाची पायाभरणी सुरू केली. ग्रामपंचायतीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने लोकांमध्ये ओळख निर्माण केली. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी अनेक विकास कामांना गतीसुद्धा दिली आहे आणि याच काळात त्यांचा राजकीय प्रभाव चांगलाच वाढू लागला. 2019 यशवंत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मोहोळ या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि प्रभावी मताधिकाने विजय मिळवला. मात्र राजकारणाचं स्थैर्य फार काळ टिकत नाही. त्यांच्या जातीच्या दाखल्यावर आरोप झाले आणि बनावट दस्तऐवजांच्या तक्रारी दाखल झाल्या आणि सीबीआय चौकशीसुद्धा सुरू झाली. यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ते अजित पवार गटासोबत पुढे गेले. आणि आता सोलापूरमध्ये जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आधीच मजबूत आहे. पण आता नव्याने होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे वर्चस्व अधिक मजबूत होऊ शकतं. महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवणं आता अधिक शक्य झालंय. सोलापूरमध्ये पूर्वी भाजपचा उमेदवार निवडून येत नसे, पण आता स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन जयकुमार गोरे यांनी परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न सुरू केलाय. या घडामोडींमुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाचं समीकरण अधिक घट्ट होईल, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटासमोर अस्तित्वाचा प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो असं देखील म्हणता येईल. मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यूट्यूब ट्रेंडिंग महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.